हॅलो एव्हरीवन, आज आहे 8 जून. लास्ट मेमध्ये 8 मेला माझ्या बेस्ट फ्रेंडचा सायलीचा बर्थडे होता. सो मी आणि शिवानीने झेडनमधून केक घेतला आणि आम्ही निघालो फॉर अ डिनर. मॅडमचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही निघालो आणि इकडे कांदिवली आणि बोरिवलीच्यामध्ये द बेल्स करून एक छान रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही गेलो. आणि तिथे गेल्यानंतर मस्तपैकी मॅडमचा केक बड्डे सेलिब्रेशन चालू होतं. सायली विश मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आम्ही विश केलं मस्तपैकी. आफ्टर 1 मंथ तिचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. लिटरली सायली ना डाएटवरती होती आणि हेझलनट फ्लेवरमधला केक तिला एवढा आवडला, ती खूप आवडीने खात होती. सायली आणि शिवानी दोघांनाही केक खूप आवडला. तुम्ही बघू शकता, पूर्ण डाएट बाजूला ठेवला आणि ती केक खाते आवडीने. आणि नेहमीप्रमाणे ऑर्डर द्यायचं काम माझ्याकडे होतं. मी ऑर्डर दिल्यानंतर थोडा वेळ होता, सो आम्ही रेस्टॉरंट एक्सप्लोअर करत होतो. तुम्ही बघू शकता तिथला ॲटमॉस्फिअर खूप छान होता आणि संध्याकाळचा टायमिंग, लायटिंग वगैरे खूप म्हणजे व्ह्यूच छान वाटत होता तिथला. तुम्ही पण नक्की एकदा विजिट करा. सो आम्ही तिथून नंतर आमच्या प्लेसवरती ऑर्डर आली होती. आम्ही स्टार्टर्स मागवलेलं. सो आम्ही आम्ही आमच्या प्लेसवरती आल्यानंतर इथे मी स्टार्टर्समध्ये थिन पिझ्झा अँड पनीर टिक्का मागवलेलं. सो इथे थोडं गार्निशिंग वगैरे करताना मी थिन पिझ्झा मार्गिटा फ्लेवरमध्ये मागवलेला, फर्स्ट टाईम ट्राय केलेला. सो इथे बघू शकता तुम्ही, खूप असं म्हणजे एकदम चीजी फ्लेवर आणि मस्त लागत होता खाण्यासाठी. थिन पिझ्झा मस्ट ट्राय. त्यानंतर इथे मॅडमनी मागवलेलं फ्राय राईस विथ मंचुरियन ग्रेव्ही आणि तिला तेही खूप म्हणजे टेस्टवाईज खूप छान होतं. तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्सवरून तुम्ही समजू शकता की खूप टेस्टी जेवण होतं. आमचे इथे फोटोशूट स्टार्ट झाले. फ्रेंड्ससोबत तुम्ही जेवढा टाईम स्पेंड करता ना, ते खूप म्हणजे बोलतात ना, तो टाईम परत नाही येत. सो जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करा. सो आमचा आजचा असा गेट